भारतीय क्रांतिकारियों के इतिहास में चाफेकर बंधुओं की बहादुरी अतुलनीय है। उनका काम ब्रिटिश अधिकारी रैंड की हत्या तक ही सीमित नहीं था। उनका परिवार प्रगतिशील विचारों वाला था। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि इस क्रांतिकारी स्मारक में ये भी देखने को मिलेगा। पिंपरी चिंचवड महानगर पालिका के सहयोग से तथा क्रांतिवीर चापेकर स्मारक समिति की ओर से स्थापित क्रांतिवीर चापेकर बंधु जीवन गाथा दृश्य श्रव्य संग्रहालय का उद्घाटन तथा राष्ट्रीय संग्रहालय के कार्य का शुभारंभ शुक्रवार 18 अप्रैल को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों हुआ। उप मुख्यमंत्री अजित पवार, उच्च तथा तकनीकी शिक्षा मंत्री चंद्रकांत पाटिल, विधानसभा उपाध्यक्ष अन्ना बंसोड़े, सांसद श्रीरंग बारणे, विधायक महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिति के अध्यक्ष गिरीश प्रभुणे, मनपा आयुक्त शेखर सिंह आदि मान्यवर उपस्थित थे। चापेकर बंधू यांचं शौर्य हे भारतीय क्रांतिकारकांच्या इतिहासामध्ये एक अतुलनीय अशा प्रकारचं शौर्य राहिलेलं आहे। ज्या प्रकारे भारतीयांवर अन्याय करणाऱ्या ग्रँडला त्यांनी यमसदनी पाठवलं आणि अतिशय निर्धाराने फासावर गेले, पण मातृभूमीची सेवा सोडली नाही। अशा चापेकर बंधूंचं स्मारक होणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि अतिशय सुंदर त्यांच्या जीवनातला एक एक प्रसंग जिवंत करणारं स्मारक तयार झालेलं आहे। मला असं वाटतं की प्रत्येक शालेय विद्यार्थ्याने हे स्मारक बघितलंच पाहिजे, कारण यातनं खूप मोठी प्रेरणा मिळणार आहे। केवळ त्या ठिकाणी त्यांनी रँडचा वध केला इतक्यापुरते मर्यादित नाही, तर या स्मारकामध्ये त्यांच्या एकूण कुटुंबामध्ये जे प्रगतिशील विचार होते तेही आपल्याला पाहायला मिळणार आहेत। महिलांना किंवा विधवा महिलांना त्या ठिकाणी पूजेचा अधिकार असेल किंवा सती प्रथेच्या विरोधात जी काही त्यांची मतं होती आणि त्यात त्यांनी जी काही कारवाई केली, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील। आणि एकूण जी रचना करण्यात आली आहे त्यात ज्या प्रकारे तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आलेला आहे तो मला असं वाटतं अतिशय सुंदर आहे। प्रत्येकाने बघितलंच पाहिजे अशा प्रकारचे स्मारक आहे।